गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. माय सेल्फ सर. तर आपण बघत आहोत फिजिक्स. या फिजिक्स या लेक्चरमध्ये लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं आहे की इन्स्ट्रिक सेमीकंडक्टर मीन्स काय, त्याची डायग्राम कशा पद्धतीनं आपण राईट डाऊन करू शकतो. त्याच पद्धतीनं एक्स्ट्रिक सेमीकंडक्टर मीन्स काय, बरोबर. तर आपण ज्या पद्धतीने बघितलं आहे एक्स्ट्रिक सेमीकंडक्टरची डेफिनेशन बघितली की एक्स्ट्रिक सेमीकंडक्टर is improved from semiconductor, बरोबर. The process of adding an impurity to a semiconductor is known as dropping, and this is semiconductor depend on the type of impurity added, बरोबर. तर एक्स्ट्रिक सेमीकंडक्टरचे किती टाईप बघितले आपण, टू टाईप बघतोय की फर्स्ट टाईप आहे तो म्हणजे एन टाईप एक्स्ट्रिक सेमीकंडक्टर, अँड सेकंड टाईप जो आहे तो आहे पी टाईप एक्स्ट्रिसिक सेमीकंडक्टर, बरोबर. तर त्यामध्ये जो आपण फर्स्ट टाईप बघणार आहोत की एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर. व्हॉट इज मीन बाय एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर. एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर कशाच म्हणतात का, वेन स्मॉल अमाऊंट ऑफ pentavalent impurity is added to a pure semiconductor, then it is called n type of semiconductor. काय सांगितलं की when small amount of pentavalent impurity is added to pure semiconductor. प्युअर सेमीकंडक्टरमध्ये काय स्मॉल अमाऊंटमध्ये पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ॲड केली जाते, त्यास देन इट इज कॉल्ड ॲज एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर. त्यास काय म्हणायचं, एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर म्हणजे काय, प्युअर सेमीकंडक्टरमध्ये स्मॉल अमाऊंट पेंटाव्हॅलंटची इम्प्युरिटी ॲडेड केली जाते, त्यास काय म्हणायचं, एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर. तर आर्सेनिक, अँटिमनी, फॉस्फरस आर कॉल्ड पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी. त्यामध्ये आर्सेनिक, अँटिमनी आणि फॉस्फरस हे काय आहे, पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी. देन दे आर कॉल्ड डोनर इम्प्युरिटी. त्यास पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीलाच काय म्हणायचं, डोनर इम्प्युरिटी. ते कोणकोणते आहे, आर्सेनिक, अँटिमनी आणि फॉस्फरस, बरोबर. इट प्रोव्हाइड फ्री इलेक्ट्रॉन. ते काय करतात, प्रोव्हाइड फ्री इलेक्ट्रॉन करतात. इट कन्सिस्ट ऑफ 4 व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन विच फॉर्म द कोव्हॅलंट बॉन्ड, बरोबर. इट इज predominantly by the electrons. In this case, electrons are majority carries and whole are minority carries. काय सांगितलं यामध्ये, एन टाईप सेमीकंडक्टरमध्ये काय सांगितलं की when small amount of pentavalent impurity is added to pure semiconductor, म्हणजे स्मॉल अमाऊंट पेंटाव्हॅलंटमध्ये काय ते ॲडेड काय होते, प्युअर सेमीकंडक्टरमध्ये होते, त्यास काय म्हणायचं, एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर, बरोबर. वेन स्मॉल अमाऊंट ऑफ पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी इज ॲडेड टू प्युअर सेमीकंडक्टर, देन इट इज कॉल्ड ॲज एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर. त्याच पद्धतीनं आर्सेनिक, अँटिमनी अँड फॉस्फरस काय आर कॉल्ड पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी, दे आर कॉल्ड ॲज अ डोनर इम्प्युरिटी. त्यास काय म्हणायचं, डोनर इम्प्युरिटी. त्याच पद्धतीने इट प्रोव्हाइड फ्री इलेक्ट्रॉन. ते काय करतात, फ्री इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड करतात. इट कन्सिस्ट ऑफ 4 व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन विच फॉर्म द कोव्हॅलंट बॉन्ड. इट इज predominantly by the electron. In this case of electron, majority carries and whole are minority carries. आता यामध्ये जर दाखवलं आहे तर यामध्ये आपल्याला
फिगर या पद्धतीनं आपण दाखवू शकतो की SI काय आहे, सिलिकॉन आहे बरोबर. त्यास काय होतात, कोव्हॅलंट बॉन्डनी काय केलेलं आहे, प्रत्येक याला काय केलेलं आहे, जॉईन केलेलं आहे. त्याच पद्धतीनं आपल्याला जे व्हाईट बॉलमध्ये दिलेले ते काय दिलेले इलेक्ट्रॉन दिलेले ते SI आणि ते P मीन्स काय, पेंटाव्हॅलंट बरोबर. या पद्धतीनं आपण काय करू शकतो, या N टाईप ऑफ सेमीकंडक्टरची फिगर या पद्धतीने बघू शकतो. काय आहे, P मीन्स काय आहे, पेंटाव्हॅलंट. P मीन्स काय, पेंटाव्हॅलंट. आणि जे व्हाईट कलरचे ते काय असतात, इलेक्ट्रॉन असतात. आणि हे काय आहे, कोव्हॅलंट बॉन्ड जे जॉईन केलेले असतात. प्रत्येक सिलिकॉनला जे जॉईन केलेले आहे त्यास काय म्हणायचं, कोव्हॅलंट बॉन्ड बरोबर. त्यानंतर आपणास बघायचे आहे की नेक्स्ट पॉईंट, P टाईप ऑफ सेमीकंडक्टर. आपण बघितलं आहे की N टाईप ऑफ सेमीकंडक्टर मीन्स काय बरोबर. N टाईप ऑफ सेमीकंडक्टर मीन्स काय, तर आपण नेक्स्ट बघतोय की P टाईप्स ऑफ सेमीकंडक्टर. व्हॉट इज मीन बाय P टाईप ऑफ सेमीकंडक्टर्स. P टाईप ऑफ सेमीकंडक्टर कशाच म्हणतात की वेन स्मॉल अमाऊंट ऑफ ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी, ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी इज ॲडेड टू प्युअर सेमीकंडक्टर. आता जे पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ॲडेड केले जातात प्युअर सेमीकंडक्टरमध्ये त्यास काय म्हणायचं, N टाईप ऑफ सेमीकंडक्टर. आणि ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी ॲड केली जातात प्युअर सेमीकंडक्टरमध्ये त्यास काय म्हणायचं, P टाईप ऑफ सेमीकंडक्टर. P टाईप ऑफ सेमीकंडक्टर. लक्षात घ्या यामधला दोघांचा डिफरन्स की वेन स्मॉल अमाऊंट ऑफ ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी इज ॲडेड टू प्युअर सेमीकंडक्टर इज कॉल्ड P टाईप ऑफ सेमीकंडक्टर. त्यामध्ये जर बघितलं आपण त्याचे एक्झाम्पल तर त्यामध्ये आपण सांगू शकतो गॅलियम, इंडियम, बोरॉन, ॲल्युमिनियम आर नोन ॲज इम्प्युरिटी. त्यास काय म्हणायचं, इम्प्युरिटी बनायचं बरोबर. मग इफ हॅज 3 व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन, ते काय आहे 3 व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन आहे विच फॉर्म द कोव्हॅलंट बॉन्ड. इन दिस केस whole are majority carries and electron are minority carries. In this semiconductor current condition is predominantly by the hole. काय सांगितलं P टाईप ऑफ सेमीकंडक्टरमध्ये, लक्षात घ्या N टाईप ऑफ सेमीकंडक्टर आणि P टाईप ऑफ सेमीकंडक्टर की when small amount of trivalent impurity is added to pure semiconductor is called P type of semiconductor. आणि त्याचे जर एक्झाम्पल असेल की जेलिनियम, इंडियम, बोरॉन, ॲल्युमिनियम आर नोन ॲज इम्प्युरिटी. त्यास काय म्हणायचं, इम्प्युरिटी. इट हॅज 3 व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन which form a covalent bond, and in this case whole are majority carries and electron are minority carries बरोबर. in this semiconductor current condition is predominantly by the hole. या पद्धतीने त्याची काय करू शकतो आपण, डायग्राम सांगू शकतो की असं आहे मीन्स सिलिकॉन. या पद्धतीने जे होल दिलेलं आहे त्यामध्ये आपण या पद्धतीने हे काय आहे, होल आहे ते काय आहे N टाईप ऑफ सेमीकंडक्टर P टाईप ऑफ सेमीकंडक्टरमध्ये असतं. ओके, या पद्धतीने सिलिकॉन दिले आहे. काही ठिकाणी काय 3 कोव्हॅलंट बॉन्ड आहे त्यास काय म्हणायचं, P टाईप ऑफ सेमीकंडक्टर बरोबर. आता यामध्ये जो डिफरन्स आहे P टाईप ऑफ सेमीकंडक्टर आणि N टाईप ऑफ सेमीकंडक्टर यामधला जो डिफरन्स आहे त्यामध्ये आपण डिफरन्स जर बघितला तर या पद्धतीने आपण त्याचा डिफरन्स आपण सांगू शकतो. तर फर्स्ट डिफरन्स त्याचे डेफिनेशन बघूया की स्मॉल अमाऊंट ऑफ पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी इज ॲडेड. स्मॉल अमाऊंट पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी काय होती त्यामध्ये ॲड होती. स्मॉल अमाऊंट ऑफ पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी इज ॲडेड कशात, N टाईप ऑफ सेमीकंडक्टरमध्ये. त्यामध्ये जर बघितलं अँटिमोनी, फॉस्फरस आणि आर्सेनिक बरोबर. या पद्धतीनं त्याचे एक्झाम्पल आपण
बघू शकतो. त्याच पद्धतीने पी टाईप ऑफ सेमीकंडक्टर जर बघितलं की स्मॉल अमाऊंट ऑफ ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी इज ॲडेड. यामधला डिफरन्स बघा, यामध्ये पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ॲड होते आणि यामध्ये काय होते, ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीज ॲड होते. फॉर एक्झाम्पल जर बघितलं तर इंडियम, बोरॉन, गॅलिनियम, ॲल्युमिनियम या पद्धतीनं आपण सांगू शकतो. त्याच पद्धतीनं एन टाईप ऑफ सेमीकंडक्टरमध्ये जर बघितलं तर इलेक्ट्रॉन आर मेजॉरिटी कॅरीज. सेकंड जर बघितलं डिफरन्स तर इलेक्ट्रॉन आर मेजॉरिटी कॅरीज होती आणि इकडे पी टाईपमध्ये जर इलेक्ट्रॉन आर काय मायनॉरिटी कॅरीज होती. यामधला डिफरन्स बघा, दोन्ही डिफरन्स काय असतात, अपोजिट असतात बरोबर. त्यानंतर थर्ड बघितलं की होल आर मायनॉरिटी कॅरीज. होल काय मायनॉरिटी कॅरीज आहे. इकडे जर बघितलं होल आर मेजॉरिटी कॅरीज, म्हणजे होल काय आहे, इकडे पी टाईपमध्ये जास्तीत जास्त होल काय असतात सापडतात, इकडे काय थोड्या प्रमाणात असतात. त्याच पद्धतीनं जे चौथं बघायचं आहे आपला डिफरन्स, एक्सेस ऑफ इलेक्ट्रॉन. काय होतं चौथं एक्झाम्पल, एक्सेस ऑफ इलेक्ट्रॉन. त्याच पद्धतीनं काय आहे, याचे चौथं एक्झाम्पल आहे की शॉर्टेज ऑफ इलेक्ट्रॉन. इथं काय होते, एक्सेस होतात इलेक्ट्रॉन, इकडे काय होतात, शॉर्टेज होतात बरोबर. त्यानंतर जे पाचवं आहे, इम्प्युरिटी ॲडेड इज कॉल्ड डोनर इम्प्युरिटी. इम्प्युरिटी ॲड होती त्यालाच काय म्हणायचं, डोनर इम्प्युरिटी. आणि इकडं काय पाचवं, इम्प्युरिटी ॲडेड इज कॉल्ड ॲक्सेप्टर इम्प्युरिटी बरोबर. या पद्धतीने काय सांगू शकतो आपण, त्यामधला डिफरन्स आपण सांगू शकतो की पी टाईप ऑफ सेमीकंडक्टर आणि एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर यामधला जर डिफरन्स विचारला तर या पद्धतीनं आपण काय सांगू शकतो, त्याचा डिफरन्स आपण यामध्ये सांगू शकतो. तर या पद्धतीनं बरोबर. आता आपण काय बघितलं, व्हॉट इज मीन बाय पी टाईप ऑफ सेमीकंडक्टर आणि व्हॉट इज मीन बाय एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर. त्यानंतर त्यामधला जो डिफरन्स आहे, जे 5 पॉईंट दिलेले आहे की ते 5 पॉईंट पण आपण यामध्ये बघितले की. आणि त्यानंतर आपण बघणार आहोत पी एन जंक्शन डायोड. पी एन जंक्शन डायोड, पी एन जंक्शन डायोड मीन्स पी टाईप ऑफ सेमीकंडक्टर आणि एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर बरोबर. यानंतर व्हॉट इज मीन बाय पी एन जंक्शन डायोड, आणि या पी एन जंक्शन डायोडची डेफिनेशन त्याची डायग्राम या पद्धतीनं आपण बघू शकतो. एक काय प्लस, इकडं काय दिले प्लस, इकडे काय दिलं आहे सिम्बॉल ऑफ डायोड. सिम्बॉल दिलेला आहे आपल्याला, सिम्बॉल ऑफ डायोड, पी एन जंक्शन ऑफ डायोडचा सिम्बॉल, यामध्ये प्लस दिला आहे, इकडे काय मायनस. त्याच पद्धतीने ए आणि के, सिम्बॉल ऑफ डायोड या पद्धतीने दिलेला आहे. हे काय पी एन जंक्शन डायोडचं काय सिम्बॉल आहे, लक्षात ठेवा. लहान दोन टोक मीन्स लहान टोक ते काय मायनसचं आहे, ए आणि के. त्याच पद्धतीने यामध्ये दिलं आहे आपल्याला पी एन जंक्शन डायोड या पद्धतीने दिलं आहे. या पहा, बॅरिज पोटेन्शियल पी रिजन आणि एन रिजन. त्याच पद्धतीनं डिप्लेशन रिजन बरोबर, पी रिजन, एन रिजन आणि डिप्लेशन रिजन या पद्धतीने दिलं आहे. यामध्ये काय आहे, इकडे जे पी रिजन आहे पी टाईप ऑफ सेमीकंडक्टर आणि एन रिजन मीन्स एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर. यामध्ये जे जास्तीत जास्त काय दिले, इकडे पी रिजनमध्ये जास्तीत जास्त व्हाईट मीन्स जास्तीत जास्त काय होल आहे बरोबर. निगेटिव्ह पार्टमध्ये ते काय आहे पी टाईप ऑफ सेमीकंडक्टर. फॉर एक्झाम्पल ते काय आहे पी टाईप ऑफ सेमीकंडक्टर. आणि इकडे एन टाईप ऑफ सेमीकंडक्टरमध्ये बघितलं तर ते जे व्हाईट कलरचे जे वॉल आहे ते काय आहे, त्याचे प्रमाण कमी, म्हणजे जे होल आहे बरोबर, ते होलचं प्रमाण काय आहे कमी आहे, लक्षात घ्या. आणि इकडं पी रिजनमध्ये होलचं प्रमाण काय आहे जास्तीत जास्त आहे बरोबर. आणि त्यानंतर हे बॅरिज पोटेन्शियल, हे जे दोन आहे प्लस मायनस ते काय आहे बॅरिज पोटेन्शियल आहे. आणि त्यालाच काय म्हणायचं डिप्लेशन रिजन बरोबर. त्यास काय म्हणायचं डिप्लेशन रिजन. यामध्ये दिलं आहे पी रिजन आणि एन रिजन. या पद्धतीनं पी या पद्धतीने काय सांगू, पी एन जंक्शनची डायग्राम आपण या पद्धतीनं आपण काय सांगू शकतो,
सांगू शकतो. बरोबर. आता यामध्ये जर ह्या डायग्राममध्ये जर बघितलं तर काय सांगितलं यामध्ये, या डायग्राममध्ये पी एन जंक्शनची डायग्राम जर बघितलं तर त्यामध्ये काय सांगितलं की व्हेन काय सांगितलं, पी टाईप ऑफ when p type of semiconductor are connected to n type of semiconductor. बरोबर. p type of semiconductor are connected to n type of semiconductor, then the junction form is called a p-n junction diode. काय म्हणणं आहे तर की पी टाईप ऑफ सेमीकंडक्टर काय होते, कनेक्ट होते तो एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर, त्यालाच काय म्हणायचं, पी एन जंक्शन डायोड म्हणायचं. बरोबर. इन पी एन जंक्शन डायोड इलेक्ट्रॉन फॉर्म एन रिजन क्रॉस द जंक्शन अँड डिफ्यूज इन पी रिजन. बरोबर. some hole from P region cross the junction and diffuse into N region because of accumulation of hole and electron in the depletion region. Then an electron field is developed called Barry's potential. Barry's potential of silicon is 0.7 volt and germanium is 0.3 volt. काय सांगितलं आपल्याला इकडे लक्षात घेऊ शकतात, पी रिजन आणि एन रिजन या पद्धतीने आपण सांगितलं की व्हॉट इज मीन बाय पी रिजन. पी एन ची जर डायग्राम बघितलं तर या पद्धतीने आपण सांगू शकतो. तर त्या पद्धतीने जर बघितलं की P type of semiconductor. बरोबर. P type of semiconductor connected to N type of semiconductor, then the junction from is called, त्याच काय म्हणायचं, पी एन जंक्शन. इन पी एन जंक्शनमध्ये सांगितलं की डायोड इलेक्ट्रॉन फ्रॉम एन रिजन क्रॉस द जंक्शन अँड डिफ्यूज इन पी रिजन. बरोबर. सेम होल फ्रॉम पी रिजन क्रॉस द जंक्शन अँड डिफ्यूज इन टू N region because of accumulation of hole and electron in the depletion region. Then an electron field is developed called Barry's potential. Barry's potential of silicon is 0.7 volt and germanium is 0.3 volt. या पद्धतीने आपण याची काय करू शकतो, डेफिनेशन किंवा याची माहिती आपण पी एन जंक्शनची आपण माहिती काय सांगू शकतो, या पद्धतीनं सांगू शकतो. येते लक्षात की आपण काय बघितलं आहे, व्हॉट इज मीन बाय एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर, त्यानंतर पी टाईप ऑफ सेमीकंडक्टर, त्यामधला डिफरन्स, एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर आणि पी टाईप ऑफ सेमीकंडक्टर यामधला डिफरन्स. एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर मीन्स काय, पी टाईप ऑफ सेमीकंडक्टर मीन्स काय. बरोबर. त्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं की पी एन जंक्शनची एक डायग्राम बघितली, त्याविषयी आपण माहिती बघितली की. बरोबर. येते लक्षात. तर यानंतर आपण बघणार आहोत की फॉरवर्ड बायसेट पी एन जंक्शन, त्याच पद्धतीनं रिव्हर्स बायसेट पी एन जंक्शन, ॲप्लिकेशन ऑफ पी एन जंक्शन, त्यानंतर एक्झाम्पल. बरोबर. या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपलं काय होईल, युनिट नंबर 2 काय होईल, एंड होईल. ओके. थँक्यू.